अशा वेळेस असं वाटतं बरं झालं आपलं वेगळं झालं, अशा लोकांबरोबर काम करणं इट्स अ फॅक्ट. आणि आजही मी सांगते तुम्हाला आवडेल अशा माणसाला काम करायला ज्याची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, ज्यांनी त्याच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक टाकली. हे योग्य वाटतं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत? जो गलत आहे तो गलत आहे. ज्या अमानुष पद्धतीने ती हत्या झाली त्याची पण झाली आणि महादेव मुंडेची पण झाली. त्यांचा आका कोण होता आणि आकाचा आका कोण होता? तुम्ही गेल्या काही दिवसापासून सांगत होता की संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुम्ही अमित शहांशी भेट घेणार होता. तर भेटले मी ऑलरेडी. पण त्याच्यावर पुढे नंतर काय झालं? मग केस चालूच आहे ना. केस चालूच आहे ती पण. मी भेटून आले अमित शहाजींना 2 वेळा भेटले, बाप्पा 4-5 वेळा भेटले. आता बाप्पांनी मागच्या आठवड्यात वेळ मागितली आहे महादेव मुंडेंसाठी. 2दा बाप्पा जाऊन आले अमित शहांकडे. ओके. तुमचं गेल्या वर्षातलं एक सर्वात हार्श वाक्य होतं, ते तुम्हाला आठवतं की मला माहित नाही, ते होतं धनंजय मुंडे यांच्याबद्दल. की ते तुम्ही असं म्हणाला होतात की जो नेता आपल्या पत्नीच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवतो, हो खरं आहे ते, आणि त्याला तो माझ्या मंत्रिमंडळात होता किंवा आमच्या पक्षामध्ये होता, याचं मला क्षम्य म्हणजे वैषम्य वाटतं थोडंसं. विषम्य नाही शब्द वापरला मी. म्हणलं की अशा वेळेस असं वाटतं बरं झालं आपलं वेगळं झालं, अशा लोकांबरोबर काम करणं इट्स अ फॅक्ट. आणि आजही मी सांगते त्याच्याबद्दल. आता मला गेल्या वर्षामध्ये तुमचं सर्वात हार्श वाक्य होतं. हार्श असं नाही, इट्स अ फॅक्ट. तुम्हाला चालेल, तुम्हाला आवडेल अशा माणसाला काम करायला ज्याची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, ज्यांनी त्याच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक टाकली. हे योग्य वाटतं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत? जो गलत आहे तो गलत आहे. आणि माझं राजकारण इतकं कॉम्प्रोमाइज नाही आहे. अशा लोकांपासून दूरच राहिलेलं चांगलं असतं, कारण का माझ्या संस्कारात ते बसत नाही आणि मी सत्तेसाठी काहीही करणारी नाही. ओके. आणि मी कुणाच्याच बायको कशाला कुणाच्याच असले उद्योग करत नाही. मी ज्या पद्धतीने वाल्मिक कराडचे ते अवधा केसेस आहेत, सगळा डेटा आहे ना. तर माहिती असेल तर भारतीय जनता पक्षाला विचारा, माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल. तेच धनंजय मुंडे आता पुन्हा मंत्री होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत खुद्द अजित पवारांकडनं. खूप दुर्दैवी होईल तसं अजित पवारांनी घाईघाईने निर्णय घेतला तर. मला खूप विनम्रपणे त्यांना आठवण करून द्यायची की त्यांची आजही डोमेस्टिक व्हायलन्सची केस चालली आहे आणि कोर्टाचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या बायकोवर अन्याय केलेला आहे. हे मी म्हणत नाही, कोर्ट म्हणते. अवधा कंपनीवर जी देशमुख कुटुंबाची संतोष भाऊची हत्या झाली ती केस ही आजही चालू आहे. आणि मी राजकीय म्हणत नाही आहे, वैयक्तिकही म्हणत नाही, मला काही फरक पडत नाही. तो अजित पवारांनी आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय, मला काही संबंध नाही त्याच्याशी. पण माणुसकी आणि नैतिकता, कधीतरी जाऊन त्या कुटुंबाचं दुःख बघा. त्यांच्या लेकीनी काय पद्धतीने ती अभ्यास केला वडिलांची हत्या झाल्यावर, आणि 12वीचा अभ्यास चालू असताना ती वण फिरत होती आंदोलन करत वडिलांसाठी. आणि तिच्या बाबांना पण परत कधी आणू शकत नाही. त्या भावाला विचारा ज्याचा भावाची हत्या कशामुळे झाली. अवधा कंपनी त्या जमिनीवर काय एवढं होतं गठुड, ज्या अमानुष पद्धतीने ती हत्या झाली त्याची पण झाली आणि महादेव मुंडेची पण झाली. त्यांचा आका कोण होता आणि आकाचा आका कोण होता? मी म्हणत नाहीये हे सगळे आरोप मी नाही केलेले. हे सगळे आरोप, जे आरोप ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणताय ते आमच्यापेक्षा जास्त हल्ला आणि कागदपत्र भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात. आणि आजही नैतिकतेवर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. पक्ष एक असता तर मी नक्की तो आधी घेतला असता. कारण का, त्या माऊलीचे अश्रू कधीतरी जाऊन बघा. सत्ता येते आणि जाते, मंत्रिपदाने होत नाही. या 10 मंत्री आहेत, नावं घ्या, मी तुमची परीक्षा घेते इथे बसल्या बसल्या. महाराष्ट्राचे 10 मंत्री सांगा आणि त्यांचं डिपार्टमेंट सांगा. नॉट पॉसिबल. आणि जे सांगाल ते कॉन्ट्रोवर्शियल सांगाल, तेच तुमच्या लक्षात असतील. बरोबर. हे दुर्दैव आहे. आणि मी खूप अस्वस्थपणे म्हणते की मलाही आश्चर्य वाटलं की पुण्याच्या पालकमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंच कसं. कारण का ज्या सर्कमस्टन्सेसमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता तो फक्त कृषीचा नव्हता. त्याच्यात संतोष देशमुखच्या हत्येचा आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक आमदारांनी केलेली आरोप आणि पत्र ही त्याच्यात आहेत. त्याच्यामुळे मला अस्वस्थ वाटलं. माझ्या पुण्याच्या पालकमंत्र्यांकडून जास्त अपेक्षा होत्या की ते विसरणार नाहीत ज्या पद्धतीने संतोष भाऊची हत्या झाली आणि महादेव मुंडेंची हत्या झाली. महादेव मुंडेंच्या बायकोचं दुःख मी त्याच्या घरी जाऊन बघितलं. उपसा बोक्षी त्याची बायको रडत होती. आपल्याला अस्वस्थ करणार आहे.
बरोबर. मी तो म्हणजे मी मनातही कधी आणणार नाही. आणि अगदीच तुमचं एखाद्यावर प्रेम असेल, दुसरी जबाबदारी द्या. पण या राज्याला काय तुम्ही सांगणार? एकीकडे लाडकी बहीण म्हणून तुम्ही बहिणींना करता, मग महादेव मुंडेंच्या बायकोला आणि देशमुख कुटुंबातल्या महिलांना काय काय उत्तर देणार तुम्ही त्या दोन्ही विधवा महिलांना की या आकाच्या मदतीमुळे तुमच्या नवऱ्यांच्या हत्या झाल्या? योग्य आहे? कुठल्याही सुसंस्कृत समाजासाठी योग्य आहे का? सांगा मला. याच्यात वैयक्तिक प्रश्नच नाही आहे. आणि त्याचा सगळा डेटा अर्थातच माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती होता, म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाऊन राजीनामा घेतला ना. बरोबर. जर हे खोटं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला असता राजीनामा. ब्लड ऑन द हँड्स. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.